नेरळ पूर्व भागात पाणी साठण्याच्या मुद्द्याला जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे व पंचायत समिती सदस्य भगवान सेंचे यांनी हात घातलाय। त्यासाठी रेल्वे विभागाला निवेदन देखील देण्यात आलं। त्यावरून दिनांक 2 एप्रिल रोजी रेल्वेचे IOW सेक्शन इंजिनियर संजीव कुमार यांनी नेरळला भेट देत राजबाग परिसरातील नाल्याची पाहणी केली आहे। या नाल्याचा प्रवाह, रुंदी व खोली याची पाहणी करत अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय। तर यावेळी सोबत असलेले सुनीता मोरे, भगवान संचे, ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामसेवक अरुण कारले यांनी संजीव कुमार यांना हा नाला बंद झाल्यामुळे नेरळ पूर्व भागात पाणी साचत असल्याचे निदर्शनास आणून दिले। तसंच हा नाला जर खुला होऊन त्याची सफाई झाली तर नेरळ पूर्व भागात साचणारं पाणी यापासून ग्रामस्थ आणि रेल्वे दोघांना देखील त्रास होणार नाही हे पटवून दिलं। त्यावर बघूया करूया असं उत्तर आल्याने अखेरीस भगवान संचे हे सरपंच असताना त्यांनी रेल्वेचं पाणी खंडित केल्याची आठवण करून दिली। यासह रेल्वे असेल की ग्रामपंचायत आपण नागरिकांसाठी काम करतो, तेव्हा नागरिकांना जर त्रास होत असेल तर आपला उपयोग काय, हे ऐकून रेल्वे विभागाने तात्काळ नाले सर्वेक्षण करून त्याचा अहवाल रेल्वे आणि ग्रामपंचायत यांना देणार असल्याचं कुमार यांनी सांगितलंय। एकूणच नेरळ पूर्व भागात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे होणारे हाल यंदा होऊन द्यायचे नाहीत, यासाठी संचे व मोरे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी हालचाली त्यांनी सुरू केल्यात। तर पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी केला असल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार हे नक्की आहे। तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून संचे आणि मोरे हे नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेले पाहून नेरळकर त्यांच्यावर भलतेच खुश आहेत। त्यामुळे या दोघांची सध्या नेरळमध्ये वाढणारी क्रेज पाहून इतके दिवस गायब असलेले विरोधक यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना जर दिसले तर नेरळकरांना यात नवल वाटण्याचं कारण नाही आहे।